वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर चिकन दम बिर्याणी म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडते, अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत। पण तिचं परफेक्ट प्रमाण, ती कशी बनवायची, अगदी स्टेप बाय स्टेप जर माहिती असेल तर फक्त 30 ते 40 मिनिटांमध्ये चिकन दम बिर्याणी तयार होते। तर आता फार उशीर न लावता आपण चिकन दम बिर्याणी अगदी परफेक्ट प्रमाणासहित कशी बनवायची ते पण 1 किलो प्रमाणामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि फॅमिलीसोबत चिकन दम बिर्याणी एन्जॉय करा। तर चला फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया। आता सर्वात प्रथम आपल्याला 1 किलो चिकन दम बिर्याणीसाठी इथे मोठेवाले 4 कांदे घेतलेले आहेत, अगदी मीडियम साईजचे। स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला परफेक्ट रेसिपी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ते पण 7 ते 8 लोकांसाठी 1 किलो चिकन दम बिर्याणी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये। आता बिर्याणी म्हटलं तर सगळी प्रिपरेशन आपल्याला अगोदरच स्टेप बाय स्टेप करावी लागते। तर आता हे 4 जे मोठे कांदे घेतलेले आहेत त्याची साल काढून उभा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे, अगदी पातळ। आपल्याला प्रत्येक पाकळी ना पाकळी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे। आता हे मी पटपट कापून घेते आणि प्रत्येक पाकळ्या अशा कांद्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी शॉर्टकटमध्ये बघा, फार उशीर न लावता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते आहे। तर आता हे कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला कट करून घेतल्यानंतर प्रत्येक पाकळी आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे, म्हणजे तो मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। आता हे सगळं करायला फार वेळ लागतो, पण हेही प्रिपरेशन आपल्याला अगोदरच करावी लागते। आता कांदा मोकळा करून घेतला, लगेच मी लसूण सोलून लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यामध्ये आल्याचा तुकडा, असं आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे। आता ही मी जास्त क्वांटिटीमध्ये केलेली आहे, पण आपल्याला अगदी क्वांटिटीमध्ये 1 ते 2 चमचे आलं लसणाची पेस्ट लागणार आहे। तर अशी पेस्ट फ्रेश करून अगदी बघा, तुम्ही जर करून ठेवली तर 2-3 दिवस 3-4 दिवस भाज्यांना तुम्ही वापरू शकता। तर आता इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवली आहे, त्यामुळे सर्वात प्रथम आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे। आता इथे 1 किलो चिकन दम बिर्याणीसाठी मी तांदूळ बासमती घेतलेला आहे। याचं प्रमाण म्हणाल तर 1 किलो प्रमाणात घेतलेला आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 1 किलो बिर्याणीसाठी तांदूळ किती घ्यायचा, तर 1 किलो घेऊ शकता, नाही तर तुम्ही 750 ग्रॅमही घेऊ शकता। थोडासा तुम्ही त्यातला कमीही करू शकता तांदूळ। तर आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही हवं तर बिर्याणी तांदूळसुद्धा वापरू शकता। बासमती किंवा बिर्याणी या दोन्हींपैकी कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता बिर्याणीसाठी। आता इथे बघा, मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी, अर्धा तासासाठी साईडला भिजत ठेवायचा आहे। 15 ते 20 मिनिटं खूप होतात, पुरेसे होतात, तोपर्यंत बाकी आपण प्रिपरेशन करून घेणार आहोत। तर आता इथे मी सगळे हे पाऊच फोडून घेते आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आपल्याला तो 15-20 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे। आता हे तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता अगदी क्लीन आहेत बघा। तर निवडायचीही गरज पडली नाही, त्यामध्ये काही नाही आहे। त्यामुळे मी स्वच्छ आता पाण्याने धुतलेत आणि त्यामध्ये चांगलं पाणी घालून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे, झाकण ठेवून, म्हणजे भिजू द्यायचं आहे। तर आता तुम्ही बघताय मी एवढं पाणी ठेवलेलं आहे भिजण्यासाठी आणि झाकण ठेवून साईडला ठेवलं। त्यानंतर बघा, आता इथे मी फ्रेश चिकन घेतलेलं आहे। हे चिकन आहे 1 किलो। आता तुम्ही याची क्वांटिटीसुद्धा कमी जास्त करू शकता, अगदी असं नाही आहे की परफेक्ट असं 1 किलो तर 1 किलोला 1 किलोच पाहिजे। तुम्ही अर्धा किलो 500 ग्रॅमही घेऊ शकता चिकन, किंवा 1 किलोही घेऊ शकता आवडीप्रमाणे। काहींना जास्त पीस वगैरे हवे असतात तर तुम्ही 1 किलो प्रमाणात घेऊ शकता। आता हे स्वच्छ 5 ते 6 पाण्याने खळखळ पाण्यामध्ये धुवायचं आहे। पाण्यामध्ये धुतल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट अगदी बघा 1 ते 1.5 चमचा घालायची आहे। त्यानंतर इथे मी मटक्यातलं फ्रेश दही घेतलेलं आहे। तर हे दह्याचं प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे, म्हणजे एक मीडियम साईजची वाटी। तर आता एवढं दही आपल्याला घ्यायचं आहे, मी तेवढंच लावलं होतं फ्रेश असं मटक्यामध्ये। आता त्यानंतर बघा, दही टाकल्यानंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। तर आता इथे बघा 1 ते 1.5 चमचा मी घेतलेला आहे गोडा मसाला, 1 ते 1.5 चमचा मी इथे धना पावडर घेतलेली आहे। तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं तिखट हवे असेल त्याप्रमाणे कमी जास्त मसाल्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। लाल तिखट इथे बेडगी मिरची घेतलेली आहे मी, मोठा 1 चमचा। त्यानंतर बघा 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा कोवळ्या मी त्यामध्ये टाकलेल्या आहे, अख्ख्याच टाकल्या। तुम्ही हवं तर हिरव्या मिरचीची पेस्ट टाकू शकता 1 चमचा।
त्यानंतर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, 2-3 तमालपत्र, दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर एक चक्रफूल घेतले, वेलदोडा एक घेतलेला आहे आणि विलायच्या 4 ते 5 हिरव्या घेतलेल्या आहेत आणि शहाजिरं, त्याचबरोबर लवंग आणि मिरी 4-4 अशा घेतलेल्या आहेत. क्वांटिटी कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे बिर्याणी मसाल्याचं एक छोटं पाऊच टाकलेलं आहे आणि आता इथे आपण गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर चिकन मसाला मी इथे घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा. हे सगळे मसाले आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. कांदा लसूण मसालासुद्धा मी 1 टीस्पून टाकलेला आहे. आता सगळे मसाले टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चमच्याने व्यवस्थित असं तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. एकजीव करून घ्यायचे म्हणजे चव एकसारखी लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर इथे बघा एक नाश्त्याचा चमचा असतो, तो एवढा 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे. ते सगळं मिक्स केल्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे बघा एका भांड्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर इथे पाणी मी मोठे 3 ते 4 तांबे इथे पाणी गरम करायला ठेवलं. त्यानंतर तांदूळ चांगला भिजलेला आहे बघा. 15 मिनिटं झाले. त्यानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे तांदूळ. आता पूर्ण निथळून घेतल्यानंतर आपण बघा पाणी गरम झालं की नाही बघूया. तर पाणी गरम होत आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर तेल घालायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा. यामध्ये पुन्हा आपल्याला 2 ते 3 लवंग, मिरी, चक्रफूल, दालचिनी, पुन्हा तमालपत्र टाकायचे आहे 2 ते 3 असं हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे, पण आपण नंतर टाकणार आहोत जरा. तर आता इथे मी हिरव्या वेलच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. थोड्याशा अशा टेचून घ्यायच्या म्हणजे स्वाद छान येतो बिर्याणीला आणि 4 ते 5 हिरव्या वेलच्यासुद्धा मी त्यामध्ये टाकलेल्या आहे. आता चांगलं पाणी गरम झालेलं आहे बघा. आपण त्यामध्ये हे तांदूळ जे निथळलेले आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता हे तांदूळ शिजवताना पूर्ण आपल्याला भात शिजवून घ्यायचा नाही आहे. एक 80% फक्त आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. थोडीशी कणी पण ठेवायची आहे म्हणजे बिर्याणी अगदी परफेक्ट तयार होते. आणि आता आपण शिजायला ठेवला आहे तांदूळ. साईडला लगेच एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचा आणि जो आपण सुरुवातीला कांदा जो मोकळा करून घेतला होता तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. पूर्ण तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम नंतर वाढवायची. अगदी हाय फ्लेमवर व्यवस्थित कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तो सुरुवातीला लूज दिसतो, त्यानंतर जेव्हा आपण शेवटी काढतो तेव्हा तो असा कुरकुरीत होतो. त्यामुळेच आपल्याला अशा मोकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत कांद्याच्या. आता बघा हाय फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता बघा तळल्यानंतर असा कलर येतो. ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. नंतर निथळून घ्यायचा आहे. तो सुरुवातीला लूज दिसतो पण नंतर तो असा कुरकुरीत होतो. त्यामुळे हाय फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. जास्त पण काळसर असं जाळायचा नाही आहे. फक्त ब्राऊन कलर होईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे. मी थोडा व्हिडिओ फास्ट केला आहे कारण प्रोसेस एवढी लाँग आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी इथे तुम्हाला शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर आता बघा पुन्हा असं 2 टप्प्यामध्ये आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आता पहिला जो मी तळून घेतला त्यानंतर दुसऱ्यांदा मी असं टाकलेला आहे. तो पण आपल्याला हाय फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आणि अधूनमधून सारखं असं हलवायचं. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर व्यवस्थित असं सतत हलवत राहिल्याने कांदा जळत नाही आणि अगदी ब्राऊन कलर येतो आणि पटकन असा तयार होतो. तर बघा मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवते. तर कांद्याला कलर खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. हा निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. जर तुम्हाला क्वांटिटी कमी जास्त जर करायची असेल तर करू शकता, पण मी परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कांदा तळून झाला आहे. आता आपण चिकन फोडणीला टाकायची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा इथे आपल्याला मोठे असे 2 कांदे मी घेतलेले आहे. 2 टोमॅटो लागणार आहेत. तर आता हा कांदासुद्धा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे. जसं आपण तळण्यासाठी उभा कट करून घेतला तसंच आपल्याला हा सुद्धा फोडणीसाठी उभा कट करून घ्यायचा आहे. त्याच्या पाकळ्या पूर्णतः आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता कांदा चिरून झाला, त्याच्या पाकळ्याही मी मोकळ्या केल्या. त्यानंतर इथे 2 मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले लाल कलरचे फ्रेश असे. त्यानंतर ते सुद्धा आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. तर ही प्रिपरेशन आपण अगोदरच करून घ्यायची आहे तांदूळ शिजेपर्यंत. तर अशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमची परफेक्ट चिकन दम बिर्याणी तयार होईल. तर आता बघा तांदूळ शिजला की नाही आपण बघूया. अधूनमधून असा हलवायचा आणि थोडंसं असं बघा एखादं तांदूळ आपल्याला असं दाबून बघायचा की शिजला की नाही. त्यानंतर मग आपण 80% शिजल्यानंतर आपण गॅस ऑफ करणार आहोत. तर आता यामध्ये जेव्हा आपण अर्धवट शिजतो त्यावेळेला आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. तुम्ही सुरुवातीला सुद्धा टाकू शकता, पण इथे मी मध्यंतर असं मीठ टाकलेलं आहे.
तर हे बघा आता शिजत आलेलं आहे. 1-2 मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. म्हणजे जास्त आपल्याला असा भात शिजवून घ्यायचा नाही आहे, म्हणजे चिकन दम बिर्याणी आपली अगदी मोकळी होते. आता इथे बघा 2 मिनटामध्ये मी चिकन दम बिर्याणीचा गॅस ऑफ करणार आहे. तोपर्यंत इथे आपण तेल कमी केले, कांदा तळून घेतलेला त्याच कढईमध्ये मी इथे चिकन फ्राय करायला टाकणार आहे. तर आता त्यासाठी बघा तेल तापून घेतलं आणि त्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर ज्या कढईमध्ये मी कांदा तळला होता त्याच कढईमध्ये टोमॅटो आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा. आता इथे तांदूळ पण शिजलेला आहे बघा, भात शिजलेला आहे, राईस गॅस ऑफ केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे हे एका चाळणीवर स्ट्रेन करून घ्यायचं आहे. पूर्ण गाळून निथळून घ्यायचे तांदूळ आपल्याला. तर हे बघा आता ह्याचं जे पाणी आहे ते तुम्ही राईस सूप म्हणून सुद्धा घेऊ शकता गरमागरम, किंवा टाकून देऊ शकता. तर आता इथे पूर्ण निथळून घ्यायचं आहे हे तांदूळ बघा. त्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे इथे झाऱ्याने किंवा असं उलातणीने व्यवस्थित असं स्ट्रेन करून घ्यायचं आहे. आता तांदूळ निथळेपर्यंत इथे बघा कांदा आणि टोमॅटो पण छान परतत आलेला आहे. कलर तर खूप छान आलेला आहे. पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कच्चा असा ठेवायचा नाही आहे, नाही तर मग बिर्याणीची चव बिघडू शकते. त्यामुळे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. आता कांदा आणि टोमॅटो छान परतले, त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे 1/2 टीस्पून. जिरं जर सुरुवातीला टाकलं तर ते तेलामध्ये जळलं जातं. त्यामुळे मध्यंतर कांदा आणि टोमॅटो छान परतत आल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकायची, पुदिन्याची पानं टाकायची आहेत फोडणीमध्ये. आता बघा कलर तर खूप छान आला आहे. आणि आता जे आपण बघा चिकन जे मॅरिनेट केलं होतं ते आपल्याला सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे. आता इथे मसाले वगैरे काही घालायची गरज पडणार नाही आहे. आपण सुरुवातीला सगळे मसाले ॲड केलेले आहेत. आता फक्त आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघताय कलर खूप छान आलेला आहे. आणि कधीतरी चटपटीत खायचं म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाही. अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल मी दिलेले आहे तुम्हाला, मसाल्यांचं प्रमाण वगैरे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता थोडंसं बेताने पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी घातल्यामुळे थोडी ओलसर आपण ठेवल्यानंतर चिकनची ग्रेव्ही, तर मग बिर्याणी अशी आपल्याला ड्राय खाताना लागत नाही किंवा घशामध्ये अटकत नाही. तर व्यवस्थित अशी आपण परफेक्ट अशी जर व्यवस्थित चिकन शिजवून घेतलं तर बिर्याणी व्यवस्थित होते. आता बघा थोडं बेताने पाणी घातलंय, चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यावर झाकण ठेवून झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं तरी चालेल. तर झाकणामध्ये पाणी ठेवल्याने चिकन पटकन शिजलं जातं आणि मस्त चव लागते. तर आता थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून असं झाकण आपण काढून चिकन अधूनमधून हलवायचं आहे आणि त्यानंतर चिकन शिजलं की नाही व्यवस्थित शिजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत. तर आता बघा ग्रेव्ही अशी थोडी ठेवायची आहे ओलसर. जर तुम्ही जास्त ड्राय असं चिकन ठेवलं तर मग बिर्याणी अशी खाताना खूप ड्राय लागते आणि अगदी घशाखाली उतरत नाही. त्यामुळे थोडी अशी जर ग्रेव्ही ठेवली चिकनची तर मग वेगळा असा रस्सा वगैरे करायची गरज पडत नाही आपल्याला आणि चिकन दम बिर्याणी अगदी परफेक्ट तयार होते. आता झाकणातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, व्यवस्थित चिकन शिजत आलेलं आहे. तर मी थोडंसं असं उलातणीने साईडला असं बघा आपल्याला थोडं दाबून बघायचं की चिकन शिजलं की नाही. तर थोडीशी गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. तर असं साईडला घेऊन बघा चिकन असं दाबून बघायचं. जर थोडंसं असं शिजलेलं वाटलं तर मग आपण त्यामध्ये राईस ॲड करणार आहोत. तर आता अजून 2 मिनटं मी ठेवणार आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला जो शिजवून घेतलेला राईस आहे त्या ॲड करायचा आहे. तर आता बघा परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे. तुम्ही बघताय मी साईडला असं उलातणीने गरम असल्यामुळे असं थोडं दाबून बघायचं आणि चिकन व्यवस्थित शिजल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला राईस ॲड करायचा आहे. तर ग्रेव्ही मस्त झालेली आहे आणि वास तर खूप छान सुटलेला आहे. चव तर विचारू नका. तर बघा झटपट अशी तुम्ही चिकन दम बिर्याणी घरी करू शकता. अगदी 30 ते 40 मिनटामध्ये होते. आता चिकन शिजल्यानंतर अर्धी चिकन ग्रेव्ही आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. ती कशासाठी काढते तर पुढे व्हिडिओत तुम्हाला समजेलच.
तर आता अर्धी मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघा. तर कलर खूप छान आला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना, अगदी परफेक्ट सगळ्याचं प्रमाण झालेलं आहे. आता बघा जो आपण स्ट्रेन केलेला जो राईस होता तांदूळ, तर ते शिजवून घेतलेला, त्यानंतर तो त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ॲड करायचा आहे. गरम असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. अर्धा तांदूळ आपल्याला त्यामध्ये अर्धा भात घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला उलातीने असं पसरवून घ्यायचा आहे बघा. पसरवल्यानंतर आता आपण गार्निशिंग म्हणून त्यावर बघा पुदिन्याची पानं, जो तळलेला आपला कांदा होता तो आपल्याला व्यवस्थित असं गार्निशिंग करून घ्यायचा आहे. तर पुदिन्याची पानं, कोथिंबीर असं टाकून घ्यायचे व्यवस्थित. तर स्मेल तर एवढा सुटलेला आहे ना, वाव मस्तच. तर आता बघा मी गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित असं सगळीकडनं कांदा वगैरे तळलेला टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आता त्यानंतर साजूक तूप मी इथे वितळून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला असं मध्ये मध्ये 2-2, 3-3 चमचे टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप टाकल्याने बिर्याणीला चव खूप छान लागते. आता इथे मी फूड कलर घेतलेला आहे, रेड कलर. तुम्ही हवं तर केशर असेल तर ते सुद्धा दुधामध्ये मिक्स करून असं 1-2 चमचे मध्ये टाकायचं. तर मी फूड कलर थोडा पाण्यामध्ये ॲड करून चमच्याने असं मध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर जे आपण अर्धं चिकन काढलं होतं ग्रेव्ही, ती त्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायची. अशी 2 टप्प्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं चिकन हे पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे खालची एक लेयर आणि दुसरी एक लेयर, अशा 2 लेयरमध्ये व्यवस्थित आपल्याला बिर्याणी करून घ्यायची आहे. आता पुन्हा जो राहिलेला जो राईस होता तो मी पूर्ण आता यावर टाकून घेते, म्हणजे पसरवून व्यवस्थित घ्यायचं आहे. 2 लेयर करायचे आहेत आपल्याला. तर बघा आता मी व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला गार्निशिंग म्हणून तळलेला कांदा, पुदिना, पुन्हा कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघताय गरम मसाले वगैरे पण छान दिसत आहेत त्यामध्ये. कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घ्यायची, त्यानंतर तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा अगदी परफेक्ट झालेला आहे. सगळा कांदा आता व्यवस्थित वरतून टाकून घ्यायचा आहे. कांद्याने चव खूप छान लागते. तळलेला कांदा कुरकुरीत झालेला आहे. आता कांदा टाकून घेतल्यानंतर बघा त्यावर पुन्हा साजूक तुपाचे आपल्याला 2-3 चमचे असे मध्ये मध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता मी सगळं तूप त्यामध्ये व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे. त्यानंतर फूड कलर असं मध्ये मध्ये चमच्याने टाकायचा आहे, म्हणजे कलर एकदम छान आला आहे आणि चिकन दम बिर्याणी अगदी बघा हॉटेल ढाब्यासारखी तयार झालेली आहे. अगदी घरगुती पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासही सांगितलेलं आहे. आता मध्ये मध्ये तुम्ही असं बघा लाटणं हे करून मध्ये मध्ये असं तुम्ही कलर किंवा तूप असं टाकू शकता, म्हणजे खालपर्यंत तूप आणि कलरचं हे जातं, स्वाद जातो. आता बघा इथे मी फूड कलर आणि साजूक तूप टाकून घेतलेला आहे. बिर्याणी छान तयार झालेली आहे. अजून शेवटची प्रोसेस बाकी आहे. आता पूर्ण सगळा कांदा मी व्यवस्थित टाकून घेतलेला आहे बघा. गार्निशिंग केल्यानंतर ते एवढी छान दिसते ना. तर आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, नाही तर खाली लागू शकतं चिकन. आता इथे एक लोखंडी तवा घ्यायचा आहे आपल्याला. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची. पहिला लोखंडी तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि त्यावर ती कढई किंवा बिर्याणीचं जे काही भांडं असेल तुमचं ते त्यावर ठेवायचं आहे. म्हणजे बिर्याणी खाली लागत नाही आणि तवा गरम असल्यामुळे व्यवस्थित चिकनही परफेक्ट तयार होतं आणि राईससुद्धा. अगदी चिकन दम बिर्याणी तयार झाली, त्यावर झाकण ठेवायचे आणि आपल्याला फक्त एक 5 ते 7 मिनटं ठेवायचे, नंतर गॅस ऑफ करायचा आहे आणि मस्त गरमागरम असं फॅमिलीसोबत सर्व करायला घ्यायचे. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा. तर कलर एवढा छान आलेला आहे आणि अलगद एका साईडने काढून घ्यायचं आहे. जे 2 टप्प्यामध्ये आपण लेयर दिली होती ना, तर ती व्यवस्थित चिकन बघा, चिकन आणि जो राईस आहे, चिकनची ग्रेव्ही आणि राईस अगदी मिक्स अशी ताटामध्ये वाढल्यानंतर येते आणि जे गार्निशिंग आपण कांदा वगैरे टाकलेला आहे ते व्यवस्थित अशी बिर्याणी ताटामध्ये दिसते. तर तुम्ही बघताय चिकनचे पीस वगैरे टाकून घ्यायचे. त्यानंतर मस्त अशी कोशिंबीर, तर काकडी आणि टोमॅटो कांदा वगैरे घालून कोशिंबीर असेल तर बिर्याणीला मजा वेगळीच येते खायला.
आणि त्याचसोबत असा कांदा आणि लिंबू मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. तर झाली ना छान. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.